Today we are going to discuss about the part of this accounting cycle. First is transaction. Accounting cycle starts from transaction. Transaction is the first and foremost step of the accounting cycle. If there is no any transactions, you cannot write any account, any recorded any entries in the books of account. You should not prepare the statement of accounts, financial statement, instead of the transactions. So first step is transaction. And transaction must be legal and it may be in money or money's worth. पैसा किंवा पैशाच्या स्वरूपातच व्यवहार झालेला असला पाहिजे. वस्तूची देवघेव जसं देर इज बार्टर सिस्टम ज्या वेळेला वस्तू विनिमय पद्धत होती त्यानुसार तुम्हाला ती वस्तू दिली घेतली असं आहे. वस्तूच्या बदले वस्तू दिली याच्या नोंदी तुम्हाला करता येणार नाहीयेत आणि म्हणून तुम्हाला इथं money or money's worth, you should have to record the transaction that may be legal and money that may be money or money's worth. पैसे किंवा पैशाच्या स्वरूपात असायला पाहिजे. Then second step of the accounting cycle is a continuous process and the second step is journal. Whenever the transaction took place, we analyze the transaction. Whether it may be two parties or more than two parties. That is single entry or compound entry or opening entry. There are three types of journal entries. So you should have to make the entries on the basis of the transaction. व्यवहाराच्या ह्याच्यावर तुम्हाला नोंदी करता येतात. म्हणून नोंद करत असताना ज्या एखादा व्यवहार कोणताही व्यवहार झाला असेल, इफ एनी ट्रान्झॅक्शन टूक प्लेस, कुठलाही व्यवहार होऊ दे, त्या व्यवहारामध्ये दोन बाजू असायला पाहिजे. दोन बाजू होतातच म्हणजे दोन अकाउंट होतातच. म्हणजे अकाउंट मध्ये ज्याला जे मेन आपण अकाउंट त्याच्यामध्ये शिकतो ते म्हणजे डेबिट आणि क्रेडिट. डेबिट क्रेडिट हे दोन बाजू ज्याला होतात, ज्या व्यवहाराच्या बाजू ज्या व्यवहार होतो तो व्यवहार या दोन ह्याच्यामध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो त्या व्यवहाराचं. ट्रान्झॅक्शन विल बी रेकॉर्डेड, इट मे बी डेबिट और इट मे बी क्रेडिट. ते एक तर डेबिट असू शकतं किंवा क्रेडिट असू शकतं, नावे असू शकतं किंवा जमा असू शकतं. डेबिट नावे, क्रेडिट जमा. आता तुम्ही जमा नावे शिकला, कडून कडे असं नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याला एंट्री वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. म्हणून जर्नल आपल्याला बघायचंय. आज आपल्याला डिस्कस करत असताना जर्नल बघायचंय की ज्या व्यवहाराची नोंद तुम्ही करता, the first entry made in the books, that is the journal, रोजकी म्हणतो आपण. दैनंदिन व्यवहाराची डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन द बुक, दॅट इज जर्नल. त्या ह्याच्यामध्ये आपण त्याची नोंद करतो आणि ती नोंद करत असताना आपण दोन्ही बाजूला करावं लागते की त्याला डेबिट क्रेडिट म्हणतो. म्हणून प्रत्येक व्यवहाराच्या दोन नोंदी होत असतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त. मल्टिपल एंट्री म्हणतो आपण, कंपाऊंड एंट्री म्हणतो आपण त्याला. सिंगल एंट्री, कंपाऊंड एंट्री आणि ओपनिंग एंट्री. तीन पद्धत. देर आर थ्री टाइप्स ऑफ एंट्रीज: सिंगल एंट्री, कंपाऊंड एंट्री अँड ओपनिंग एंट्री. जर डेबिट आणि क्रेडिट असेल, केवळ दोनच अकाउंट असतील, सिंगल एंट्री. कंपाऊंड एंट्री की ज्याच्यामध्ये तुम्ही एक अकाउंट डेबिट, एकच अकाउंट डेबिट आहे, दोन क्रेडिट असतील, तीन क्रेडिट असतील किंवा तीन डेबिट असतील, एक क्रेडिट असेल, तर त्याला कंपाऊंड एंट्री, संयुक्त नोंद म्हणायचं असतं. आता ही एंट्री कशी केली जाते हे बघा. आपण रूल बघितले सर्वांनी. आता थोडं पाहायचं आहे आपल्याला ह्या जर्नल एंट्रीज कशा केल्या जातात. एक थोडस 5 मिनिटात 11वीला झालेलं तुम्हाला आहे. एक थोडस उदाहरण तुम्हाला मी देतो म्हणजे तुम्हाला ते एंट्रीज करता येतील. समजा सर्वांना दिसत असेल, सॅलरी पेड ₹5,000.
पगारापोटी 5,000 रुपये दिले. सॅलरी पेड ₹5,000. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू साइड. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू अकाउंट. दोन अकाउंट तयार व्हायला पाहिजे. तर या सॅलरी पेड ₹5,000 याच्यामध्ये दोन अकाउंट निर्माण झाले. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाका ते अकाउंट कोणते येते. चॅटबॉक्स मध्ये अकाउंट टाका, लवकर टाका. चॅटबॉक्स मध्ये कोणते दोन अकाउंट तयार झाले? पेड नाही, पेड नाही. सॅलरी कॅश. व्हेरी गुड. कोण आहे? वैभव कुलकर्णी, आनंदराज बिराजदार. सॅलरी कॅश. व्हेरी गुड. राम मोरे, आनंदराज बिराजदार. एकच झालं तुझं. यादव प्रतीक्षा. सॅलरी आणि बँक म्हणलेलं आहे. बघा सॅलरी म्हणलेलं आहे. साधना तडगुले. उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही ऍक्टिव्ह राहा. हे जर तुम्ही करत बसला तुम्हाला कायमपणे आठवण राहील, चांगल्या पद्धतीनं स्मरणात राहील ते. कारण तुम्ही चॅटिंग मध्ये करत असता म्हणजे विचार करून टाकता. सॅलरी, सॅलरीज. बघा आपण काय 11वीला झालेलं आहे तरी सुद्धा अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेलं आहे. बरे झाले, सॅलरी आलेलं आहे. एकच अकाउंट दिलंय. मला दोन अकाउंट अपेक्षित आहे. पगार दिला. सॅलरी म्हणजे पगार, पेड म्हणजे देणे, भागवणे. 5,000 रुपये पगार दिला. मग त्याच्यामध्ये दोन अकाउंट व्हायला पाहिजे. एक पगार दिला म्हणजे सॅलरी अकाउंट आणि पैसे गेले कॅश अकाउंट. दोन अकाउंट तयार झाले. दिस ट्रान्झॅक्शन हॅज टू अकाउंट, सॅलरी अकाउंट अँड कॅश अकाउंट. बँक अकाउंट कधी होता? व्हेन सॅलरी पेड बाय चेक. धनादेशाद्वारे, चेकद्वारे ज्या वेळेला पगार केला जातो त्यावेळेला सॅलरी टू कॅश होत, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट होत नाही. सॅलरी अकाउंट आणि बँक अकाउंट होत. म्हणून कुणीतरी बँक अकाउंट दिले. बँक अकाउंट आता होत नाही. ज्यावेळेला चेकनं पैसे देतील त्यावेळेला बँक अकाउंट. आता आपण रूल लावू, आपले नियम लावू अकाउंटचे. म्हणजे तुम्हाला जर अकाउंट अॅक्युरेट लिहायचं असेल, अचूकपणे लिहायचं असेल तर अकाउंटिंगचे रूल, अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं. आपण काय शिकलो? अकाउंट म्हणजे काय? इट इज अ पार्ट ऑफ लेजर. प्रत्येक याच्यामध्ये पार्ट ऑफ लेजर. काय? सॅलरी अकाउंट. हे एका लेजर मध्ये आपण सॅलरी अकाउंट पण लिहिणार, कॅश अकाउंट पण लिहिणार, फर्निचर अकाउंट पण लिहिणार, कॅपिटल अकाउंट पण लिहिणार. स्वतंत्र एक पार्ट भाग. 2 पानं त्याची, 2 पानं त्याची, 2 पानं. हे झालं लेजर बुक. म्हणून अकाउंट इज अ पार्ट ऑफ लेजर असं म्हटलं जातं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण हे जे अकाउंट क्लासिफिकेशन केलं, अकाउंटचं क्लासिफिकेशन करत असताना आणि त्याची टाईप करत असताना बघितलं, अकाउंट इज क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. And again, the types of accounts are personal account, real account and nominal account. म्हणजे कोणताही जगामध्ये, अगदी उमरग्यात होऊ दे, मुंबईमध्ये व्यवहार होऊ दे, अमेरिकेत होऊ दे, जपानमध्ये होऊ दे, चायनामध्ये होऊ दे, कुठेही व्यवहार झाला तुम्हाला 3च गटामध्ये त्याची नोंद करा. 3च गटामध्ये त्याचं क्लासिफिकेशन होईल. एक तर वेदर इट मे बी पर्सनल अकाउंट, वेदर इट मे बी रिअल अकाउंट, और वेदर इट मे बी नॉमिनल अकाउंट. या तिन्हीपैकी एकच कुठल्या तरी गटामध्ये बसेल. तुम्ही कुठल्याही जगाच्या कुठल्याही पाठीवर जा. म्हणून हे अकाउंटिंगचं बेस आहे, हा पाया आहे, हा शिकणं गरजेचं आहे. तुम्ही त्या व्यवहाराला हे तिन्ही गटाचे नियम लावा. वी लर्न द रूल्स ऑफ अकाउंटिंग. पर्सनल अकाउंटला नियम लावला आपण, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटला आपण नियम लावला, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटला आपण नियम लावला, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. जे काही खर्च होतील, जे काही तोटे होतील ते डेबिट असतील, आणि जे काही आपल्याला पैसे मिळतील, आपल्याला उत्पन्न मिळेल, लाभ होईल, ते सगळं क्रेडिट असतं. हे जे थोडं डिस्कनेक्ट होत आहे. तर हा येतोय आवाज आता, कारण मी थोडं डिस्कनेक्ट झालेलं होतं. तर हे रूल्स आपल्याला लावायचे. आवाज येतो का आता? यस सांगा हो मला चॅट मध्ये. आवाज येतो आहे का? हा ओके. तर आपल्याला आता आपण सर्व बघत आहात की हे रूल्स आपण ह्या लावायचे. आता आपण एक व्यवहार झाला, सॅलरी पेड ₹5,000. 2 अकाउंट त्याच्यामध्ये क्रिएट झालेले आहेत, एक सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट.
आता कुठल्याही एका अकाउंटला तुम्ही नियम लावू शकता, दोन्हीला लावू शकता. सॅलरी अकाउंट, सॅलरी अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, कुठल्या टाईपचं अकाउंट आहे? आपण जे अकाउंटचं टाईप्स बघितलं, तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता, राईट द टाइप्स ऑफ अकाउंट. त्याच्यामध्ये पर्सनल, रिअल आणि नॉमिनल 3 अकाउंट मध्ये सॅलरी अकाउंट कुठल्या गटामध्ये, कुठल्या टाइप्स मधला आहे त्याचं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. लवकर टाका चॅट बॉक्स मध्ये. सॅलरी अकाउंट कुठल्या गटामध्ये आहे टाका लवकर चॅट बॉक्स मध्ये. सॅलरी अकाउंट कुठल्या गटामध्ये आहे सांगा ना. पर्सनल अकाउंट आहे का, रिअल अकाउंट का, नॉमिनल अकाउंट? नॉमिनल सांगितलं, कोणी तर रिअल सांगितलंय. एक नॉमिनल, नॉमिनल, व्हेरी गुड. रिअल कसं असतं? रिअलला मी सांगितलं होतं तुम्हाला, पैसा, अडका, जमीन, जुमला, सोनं, नाणं, हिरे, माणिक, मोती, हे सगळं रिअल आहे. हे जे आहे नॉमिनल, तात्पुरत्या स्वरूपात दिलेले पैसे, ज्याला नाव दिलं असेल, पगार दिला म्हणून त्याला 500 रुपये, 5000 रुपये दिले, पगारासाठी दिले म्हणून त्याला सॅलरी म्हणलं. तेच 5000 रुपये तुम्ही लाईट बिल भरलं असेल तर लाईटिंग अकाउंट किंवा लाईट बिल अकाउंट किंवा लाईट अकाउंट म्हणलं असतं. तेच 5000 ऑडिट फी म्हणून दिलं असेल त्याला ऑडिट फी नाव दिलं असतं. म्हणजे टेम्पररी त्या याच्यासाठी दिलेल्या खर्चाला किंवा उत्पन्नाला दिलेलं नाव हे नॉमिनल आहे, नामधारी आहे, म्हणून हे नॉमिनल अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंट आपण आता ठरवलं, सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. सो वी शुड हॅव टू अप्लाय द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम आपल्याला लावायला पाहिजे. आता नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट द लॉसेस अँड एक्सपेन्सेस. खर्च किंवा तोटे असले तर डेबिट. मग सॅलरी, पगार दिला, खर्च आहे की उत्पन्न आहे? खर्च आहे की उत्पन्न आहे? एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे उत्पन्न. सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. सॅलरी इज अ एक्सपेन्सेस ऑर इन्कम? सॅलरी पेड. चॅट बॉक्स मध्ये सांगा. एक्सपेन्सेस, व्हेरी गुड. माहिती आहे सर्वांना, पगार दिला म्हणजे आपला खर्च होतो तो, दुसऱ्याला आपण पगार दिला म्हणून याची एंट्री करत असताना आता जनरल एंट्री कशी करायची असते? सॅलरी अकाउंट डेबिट, डेबिट आहे कारण ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड. आणि कॅश अकाउंट काय आहे? कॅश अकाउंट कोणतं टाइप्स आहे? कॅश अकाउंट आहे कुठलं टाइप्स आहे? कॅश अकाउंट कोणता प्रकार आहे? टाका चॅट बॉक्स मध्ये. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पगार दिल्यावर तुमच्या डेबिट व्हॉट कम्स इन, तुमच्याकडे पगार आला तर तुम्ही दिला, तुमच्याकडून तो गेला. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्याकडून जे जातं ते आपण क्रेडिट करायचं. पैसे गेले आपले टू कॅश, टू कॅश. अशा पद्धतीने जर्नल एंट्रीज केल्या जातात. म्हणजे इथं 5000 येईल, इथं डॅश, इथं कॉलम, हे डेबिट क्रेडिट कॉलम असते. मला सांगा, हे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, कडून कडे काय म्हणायचं नाही. इथं कडून कडे काय म्हणायचं नाही. एंट्री करत असताना हे एस कॅपिटलच आलं पाहिजे पहिलं नाव. इथं थोडीशी एक 4 इंच, 2-3 इंचाची जागा इथं सोडा, 1-2-3, 1-2 इंच. आणि टू म्हणजे कडे. तुमचं जे असेल ना, कडून कडे म्हणता ना तुम्ही मराठीमध्ये, तसं नाही म्हणायचं. आता आपण एंट्री करत असताना जमा नावे शब्द वापरायचं नाही. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, तुमची एंट्री संपली. पण नॅरेशन असतं, कथन असतं. तुम्ही कथन कसं करायला पाहिजे? बिंग सॅलरी पेड कॅश, इन कॅश. तुमचं नॅरेशन संपलं. अशा जर्नल एंट्रीज असतात. तर हे जर्नल एंट्रीज अशा करायच्या असतात. आणि ह्या जर्नल एंट्रीचं रेकॉर्ड जे आहे ते जर्नल बुक मध्ये केले जातं. म्हणून व्हॉट इज जर्नल, व्हॉट इज लेजर, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायल बॅलन्स बघावा लागेल. म्हणजे हा युनिट तुमचा संपून जातो नंतर, आणि मग आपण बॅलन्स शीट बघायचं. आणि म्हणून आता पहिल्यांदा आपण जर्नल बघू. हे एक उदाहरण दिलं. तुमचा आजचा होमवर्क आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जे जे काही शब्द येतील तुम्हाला प्रत्येकाने 10 जर्नल एंट्रीज करायच्या. समजलं का तुम्हाला ही एंट्री? आणखी एक एंट्री सांगतो, म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतः जर्नल, कारण का तुम्हाला एक असाइनमेंट आहे, तुम्हाला एक होमवर्क आहे. तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याच्या जाऊन नंतर ज्यावेळेला हा आपला बॅलन्स शीट संपतो त्यावेळेला तुम्हाला 20 मार्कासाठी पहिल्या स्तरमध्ये एक सेशनल मार्क आहेत विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये. त्या विषयामध्ये 80-20 आहे, 20 मार्काचं सेशनल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याचा, किराणा माल दुकानदार असू दे, शेतकरी असू दे,
एका छोटा व्यावसायिक असू दे त्याचं तुम्हाला अंतिम रेखे तयार करायचे, फायनल अकाउंट तयार करायचं. त्यासाठी जनरल एंट्री पासून सुरुवात करावी लागेल त्याची. त्याला एक अकाउंट लिहून द्यायचं तुम्ही, तो प्रोजेक्ट तुमच्यासाठी राहणार आहे. हे सर्व फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बिवॉकला ज्यांनी ऍडमिशन घेतले असेल, जे आता ह्या पिरियडला असतील काही विद्यार्थी, बॅचलर ऑफ वोकेशन इन टॅक्सेशन अँड जीएसटी अकाउंटिंग, त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा होमवर्क आहे. त्यांनी लिहून आणायचं नाही, त्यांनी एक 8 दिवस त्या दुकानामध्ये बसून कामकाज करायचंय. तुम्हाला काही दुकानामध्ये पाठवलं जाईल, जे बिवॉकला ऍडमिशन आहे ना, नवीन बिवॉक कोर्स झालेला आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आम्ही काही दुकानामध्ये 8 दिवस काम करायला पडणार. तो त्याच्यामध्ये टॅली अकाउंटिंग किंवा ते टॅलीवर असेल तर टॅली अकाउंटवर सुद्धा त्याला काम करायचं आहे. त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने सांगेन, ते विद्यार्थी वेगळी बॅच नंतर सुरू करणार. तोपर्यंत त्यांना जनरल याच्यामध्ये बसता येत नाही. म्हणजे हे अभ्यास करायला हाच आहे दोन्हीना, पण प्रॅक्टिकल वेगळं वेगळं आहे. तर याची सॅलरी चेक झालं. एक दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा फर्निचर, दुसरं एक उदाहरण घ्या, 2 नंबर. फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम रमेश ₹10,000. एंट्री काय लिहिले बघा, दिसत असले बघा. फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम रमेश ₹10,000. हा व्यवहार झाला. फर्निचर परचेस्ड फ्रॉम रमेश फॉर ₹10,000. 10,000 रुपयाला रमेशकडून एक फर्निचर खरेदी केलं. या व्यवहारामध्ये 2 अकाउंट होतील. या व्यवहारामध्ये 2 अकाउंट होतील तुमचे. कोणते 2 अकाउंट होतील? पर्सनल अकाउंट हे मेन नाव आहे, तसं नाही, त्याच्यामध्ये अकाउंट यायला पाहिजे. पर्सनल मध्ये मी काल सांगितलं होतं, पर्सनल मध्ये काय काय येतं, रिअल मध्ये काय काय येतं आणि नॉमिनल मध्ये काय काय येतं. कोण सांगते? एक फर्निचर आलं, व्हेरी गुड, फर्निचर अकाउंट होणार आहे. एक अकाउंट फर्निचर झालं आणि दुसरं रमेश, व्हेरी गुड. 2 अकाउंट याच्यामध्ये होतील. या याच्यामध्ये एक फर्निचर अकाउंट आणि दुसरं रमेश अकाउंट. हे 2 अकाउंट होतील, फर्निचर अकाउंट आणि रमेश अकाउंट. याच्यामध्ये कॅश अकाउंट होणार नाही, कारण रोखीने व्यवहार झाले नाही, आपले पैसे गेले नाही. सर फर्निचर खरेदी केलं म्हणजे फर्निचर अकाउंट झालं. कुणाकडून पैसे दिले का? नाही, आपण उधारीनं ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने खरेदी केले. फर्निचर जे आहे उधारीनं रमेशकडून खरेदी केलं. तुम्ही एखाद्या दुकानात गेला, समजा एखादा टेबल असेल, एखादा फॅन असेल किंवा अजून काही एखादं काहीतरी वस्तू घेतली, फर्निचर घेतला असेल, पैसे दिले, पावती दिली, निघून आला, संपला विषय. तिथं तुमचं तो नाव रेकॉर्ड करून ठेवायची त्याला गरज नाही. त्याला ते नाव रेकॉर्ड करून ठेवायची गरज नाही, किंवा आपणही आल्यानंतर आपण याच्याकडून आलो म्हणून लिहून ठेवण्याची त्याच्यामध्ये काही गरज नाही. तर ती कॅश असेल तेवढंच. फर्निचर आपण फर्निचर आणलं आणि पैसे दिलं, एवढा एक आपला व्यवहार होऊ शकतो. पण जर आपण ते फर्निचर आणलं आणि त्याला पैसे आपण दिले नाही, उधारीवर आणलेला असेल, तर तो तिथं नोंद करून ठेवेल. तुम्ही आल्यासाठी नोंद करायला पाहिजे की मला याला पैसे द्यायचे, मी याच्याकडून 10,000चं फर्निचर घेतलेलं आहे. आणि म्हणून इथं एंट्री होत असताना फर्निचर आणि रमेश 2 झाले. फर्निचर हे रिअल अकाउंट आहे, माहिती ना सर्वांना, रिअल अकाउंट. फर्निचर काय? रिअल अकाउंट. आणि रमेश हे नाव आहे. तुम्हाला सांगितलं पर्सनल अकाउंट मध्ये काय येतं? राम, सीता, रावण, कृष्ण, कंस, मग अमिताभ बच्चन असेल, ऐश्वर्या असेल, नरेंद्र मोदी असेल, ही सगळी नावं आहेत. बिल गेट असेल, धीरूभाई अंबानी असेल, बँक ऑफ इंडिया असेल, छत्रपती शिवाजी कॉलेज असेल, रोटरी क्लब उमरगा आहे, हे नाव आहे ना. त्यानंतर इतरची नावं जी जी असेल, स्पोर्ट्स क्लब असेल, सनी स्पोर्ट्स क्लब, सचिन स्पोर्ट्स क्लब, नावं वेगवेगळी असतात. ही दिलेली नावं, ज्याला आपण पर्सनल, जे जन्मानं आलेले नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन ऍडव्हान्स इन्कम एक्सपेन्सेस, इन ऍडव्हान्स इन्कम, ही दिलेली नावं म्हणजे आर्टिफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. ही नावं त्याच्यामध्ये असतात. त्याला आपण काय म्हणतो? पर्सनल अकाउंट. हे रमेश हे त्यामध्ये एक नाव आहे. रमेश अकाउंट हे सुद्धा तुमचं काय होईल? पर्सनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंटला नियम लावा तुम्ही. फर्निचरचा रिअल अकाउंटचा नियम आपण इथं लावलाय पहिल्या एंट्रीला. आता पर्सनल अकाउंटचा नियम लावा. पर्सनल अकाउंटला काय म्हणतो आपण? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द
गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट आपण दिलं तर क्रेडिट. आपल्याकडे मिळालं डेबिट. आता हे रमेश आहे, तुम्ही फर्निचर आणलं, बरोबर आहे की नाही? आता ह्यामध्ये तुम्ही जर फर्निचर आणलेलं असेल तर रमेश, तुम्हाला काय झालं ते रमेशने तुम्हाला दिलेलं आहे ते डेबिट, आपल्याला मिळालं ते. आपल्याला आपण त्याला काय केलं, द्यायचंय पैसे त्याला, रमेशला पैसे मिळणार आहेत ते, आणि म्हणून रमेश हा काय होईल, क्रेडिट होईल. आपल्याला काय मिळालं, डेबिट व्हॉट कम्स इन, आपल्याकडे काय आलं, फर्निचर खरेदीला घेऊन येणार का दुकानात ठेवणार? अरे एखादं मशीन घेतलं, खरेदी केलं, आता तुम्ही म्हणणार का खरेदी केलं ठीक आहे चला निघून जाऊ, ते फर्निचर घेऊन तर यावं लागेल की आपल्याला, म्हणून डेबिट द रिसिव्हर आपल्याला मिळालेलं आहे. डेबिट व्हॉट कम्स इन आपल्याकडे आलेलं आहे ते, आणि म्हणून फर्निचर अकाउंट डेबिट टू रमेश, रमेशला आपल्याला पैसे द्यावे लागतील, आणि म्हणून इथे एंट्री काय होईल, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 रुपये टू रमेश अकाउंट 10,000. बिंग फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट, हे त्याचं नॅरेशन. हे असे जर्नल एंट्रीज असतात. तुम्ही जसं मराठीत करता तसं ते इंग्लिशमध्ये करायचंय. साधी शब्द घ्यायचं, रेंट पेड, लाईट बिल पेड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. जर समजा डिस्काउंट रिसिव्ड म्हणलं तर पुन्हा काय येईल, डिस्काउंट म्हणजे तुमची काय असेल सूट किंवा सवलत, कसर काय असेल ते, कमिशन म्हणजे काय असेल तुमचं हे असेल ते आपल्याला मिळालं. समजा आपण डिस्काउंट आपल्याला मिळालं म्हणजे आपल्याकडे पैसे येतील, डिस्काउंट मिळालं म्हणजे पैसे यायला पाहिजे ना. एक 500 रुपये डिस्काउंट मिळालं म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू डिस्काउंट. आपण डिस्काउंट दिलं म्हणजे आपले पैसे गेले, कशाबद्दल गेले, खर्चा डिस्काउंट दिले, सूट दिली म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट टू कॅश. तसंच कमिशन, तसंच इंटरेस्ट. अशा तुम्हाला 10 एंट्री करायच्या. जमेल का जर्नल एंट्री? तुम्ही नोंदी केलेल्या आहेत 11वीला, फक्त तुम्हाला मी रिव्हिजन द्यायला लागलोय, वेळ घालवणार नाही. मला उद्याच्या गृहपाठामध्ये कोणत्याही तुम्हाला ज्या वाटतील त्या 10 जर्नल एंट्री करायच्या. कशा? व्यवहार लिहायचा एक, त्याच्या खाली एंट्री, दुसरा व्यवहारला त्याच्या खाली एंट्री, अशा 10 जर्नल एंट्री तुम्हाला करायच्या. समजलं सर्वांना? काय अडचण आहे का? काही अडचण नाही. तुमच्या मनानं करायच्या एंट्री, तुम्हाला काय वाटेल ते करा. तुमच्या घरातल्या शेतीतल्या मालाच्या करा. एखादं शेती बियाणं आणलं, सीड्स, बियाणं म्हणजे सीड्स आणलं, फर्टिलायझर आणलं, किंवा अजून काही तुम्हाला मजुरी दिली वर्करची, त्याच्या एंट्री करा. जे आपल्या स्वतःचे आहे त्याचं करा, म्हणजे आपल्यालाही स्वतःचं अकाउंट स्वतः तयार करता येईल नंतर. याचे आपण सर्वांना एक सॅम्पल करायला काय हरकत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला याच्या एंट्रीज करायचे. आता मग सर्वात महत्वाचा भाग आहे जर्नल आलं कसं. जर्नल, व्हॉट यू मीन बाय जर्नल? आता आपण जर्नल बघू. हा झाला प्रॅक्टिकली भाग, जो तुम्हाला 11वीला झाला होता, नोंदी करायच्या. आपण त्या व्यवहाराच्या नोंदी करत होतो. त्याचे तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडंसं कन्व्हर्शन दिलेलं आहे. तुम्हाला ज्यानं काही शब्द येत नसतील, काय येत नसतील, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारत जावा, ह्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. तर कोणाला काही प्रश्न, कोणाला काही अर्थ कळला नाही तर त्याची तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला उत्तर देईन. आलं लक्षात का? काय विचारायचं नाही ना कोणाला? ओके. आता जर्नल एक लक्षात ठेवा, मी तुमच्याकडे तुमचे प्रश्न परीक्षेची सुद्धा तयारी करून घेत आहे. प्रॅक्टिकली अकाउंटिंग चांगलं तर होणारच आहे तुमचं, त्याचबरोबर तुमची परीक्षेची पण तयारी झाली पाहिजे. कारण 20 मार्क हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मी काल तुम्हाला सांगितलं की हू डेव्हलप्ड द डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. हू डेव्हलप्ड द डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. नाव टाका बरं त्याच्यावर, बघू कुणाच्या लक्षात आहे. जे जनरल नॉलेजचे, जे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतील त्याच्यामध्ये येतील. सांगा बरं, हू डेव्हलप्ड डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम? लुका डी बार्गो पॅसिलो. व्हेरी गुड. विच कंट्री ही हॅज? कुठल्या देशाचा आहे तो? देशाचं नाव सांगता? इज देशाचं नाव? व्हेरी गुड, इटली. 2 प्रश्न तुमचे चांगले तयार झाले. आता हाऊ मेनी अकाउंट्स आर क्लासिफाइड, हाऊ मेनी टाइप्स ऑफ अकाउंट्स आर देअर?
हाऊ मेनी टाइप्स ऑफ अकाउंट्स आर देअर, किती प्रकारचे अकाउंट्स आहेत? 3 2 3 2 3 2 3 2. अकाउंटचे प्रकार मी तुम्हाला वर्गीकरण 2 आहे, क्लासिफिकेशन 2. अकाउंट इज क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप्स भाग. पर्सनली पण टाइप्स किती दाखवले आपण? 3. पर्सनल, रिअल, नॉमिनल. उत्तर 3 या. हे जे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तयार व्हायला पाहिजे. तसं जर्नल, आता आपण जर्नलकडे जाऊ. एका टॉपिकवर पहिले 10 प्रश्न झाले की तुम्हाला ते 10 पैकी 4-5 येणार, तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकते. आता जर्नल हा शब्द, सगळे शब्द तयार झालेले असतात. जसं मी तुम्हाला शब्द बुक कीपिंग शब्द तयार झाला. बुक म्हणजे पुस्तक, कीप म्हणजे ठेवणे, पालन करणे, जतन करणे. त्या पुस्तकं ठेवणे, व्यवस्थित नीटनेटकी पुस्तकं ठेवणं, त्याला बुक कीपिंग म्हणायचं. बुक कीपिंग इज आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन सेट ऑफ बुक्स करेक्टली. त्या पुस्तकाच्या संचामध्ये अचूकपणे नोंद करणे याला बुक कीपिंग आपण म्हणलो. अकाउंट इज अ पार्ट ऑफ लेजर where the transactions are analyzed and classified. आता याच्यामध्ये जर्नलला जाऊ आपण. जर्नल म्हणजे काय मग? तर जर्नल हा शब्द सुद्धा कसा आलेला आहे बघा. द वर्ड जर्नल हॅज डिराइव्ड सर मी पिरियड आहे, थोडं नंतर करतो. पिरियडला आहे. has derived from, हा शब्द डिराइव्ह म्हणजे येणे, DERIVE, डिराइव्ह म्हणजे येणे. जर्नल हा शब्द आलेला आहे. थोडं डिस्कनेक्ट झालं. हा येतोय. The word journal has derived from French word jour, JOUR. फ्रेंच भाषेतून शब्द आलेला आहे जर्नल. जर्नल हा शब्द कोणत्या भाषेतून आला? फ्रेंच भाषेतून आला. त्या फ्रेंच भाषेच्या शब्दाचं नाव आहे जोर, JOUR. जोर हा फ्रेंच भाषेत शब्द आहे. आणि जोर फ्रेंच भाषेमध्ये थोडे लाईटचे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे इथं डिस्कनेक्ट होत. थोडंसं लाईटचे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडं डिस्कनेक्ट होत आहे. आता बघा, द वर्ड जर्नल is has derived from the French word जोर. जोर या फ्रेंच भाषेतून शब्द आलेला आहे. आणि जोरला फ्रेंच भाषेमध्ये दिवस असं म्हणतात, डे. म्हणून जोर अँड जोर मीन्स डे. फ्रेंच भाषेमध्ये आपण जसं म्हणतो ना डे, आपल्या इंग्लिश भाषेमध्ये डे म्हणतो, मराठीमध्ये दिवस म्हणतो, दिन म्हणतो, तसं फ्रेंच भाषेमध्ये त्याला जोर म्हणतात. आणि त्याच्यावरून मग जर्नल हा शब्द झाला. प्रत्येक दिवसाची नोंद ज्या पुस्तकामध्ये केली जाते त्याला जर्नल असं म्हणतात. आणि म्हणून जर्नल झालं, त्या जोर वरून जर्नल झालं. दिनानिमित्त असं आपण म्हणतो ना, तशा पद्धतीनं तो जर्नल देअरफॉर मीन अ डेली मीन्स डेली रेकॉर्ड जे आहे, दैनंदिन नोंदी आपण करतो त्या. आणि म्हणून इट इज अ प्रायमरी बुक किंवा इट इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. म्हणून जर्नलला काय म्हणलं जातं? बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. आता याच्यावर 2 शब्द लक्षात ठेवायचे. जोर हा शब्द फ्रेंच भाषेतून आला. जोर हा शब्द फ्रेंच भाषेमधून आला. जोर म्हणजे डे किंवा दिवस. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होतो. त्याच्या पुढं हे जे जर्नल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवहाराची नोंद पहिल्यांदा करता, म्हणून त्याला ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. जर्नल इज अ ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. जर्नल इज ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. नोंद करण्याचं मूळ पुस्तक म्हणजे जर्नल. हाही प्रश्न तुमचा तयार त्याच्यामध्ये होत असतो. आणि याच्यामध्ये ज्या वेळेला एंट्रीज होतात त्यावेळेला ते अनालाइज केले जातात. त्या एंट्रीचं अनालिसिस विश्लेषण केलं जातं. आता जसं आपण याच्यापूर्वी मी तुम्हाला उदाहरण का दिले, तुम्हाला आता कळेल जर्नल म्हणजे काय. ट्रान्झॅक्शन, व्यवहार झाला त्याचं आपण विश्लेषण करतो. तर ट्रान्झॅक्शन इज अनालाइज्ड.
विश्लेषण केलं जातं आणि ते विश्लेषण केल्यानंतर आपल्याला त्याचं डेबिट क्रेडिट सापडतं, जमा नावे सापडतात आपल्याला. त्याशिवाय सापडत नाही. आपण सर्च करतो, बघतो त्याच्यामध्ये कोणतं अकाउंट डेबिट टाकावं लागेल, त्यातले किती अकाउंट झाले, 2 अकाउंट किंवा 2 पेक्षा जास्त होतील आणि त्याचं विश्लेषण करून मग आपण त्याचे अकाउंट करतो, त्याची नोंद आपण